हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1735. मोक्षपद तुच्छ केले आकारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे हे. देवा हाती रूप धरविला आकार, नेंदू निराकार होऊ त्यासी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, द्याई ती पाऊले विटेवरी. मोक्षपदाच्या प्राप्तीला आम्ही तुच्छ मानले, कारण आम्हाला युगायुगातून वारंवार जन्माला यावे लागणार. भक्तिरस न विटणारा आहे, त्या आनंदाचे पुन्हा पुन्हा सेवन करायचे आहे अशी इच्छा आहे. आम्ही भगवंताला हात धरून साकार रूप दिले आहे, आता त्याला निराकार होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे अंतःकरण शांत झाले आहे. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठल चरणाचे आम्ही ध्यान करू. 1736. नको बोलो भांडा, खीळ घालून बैसे तोंडा. एके विठोबाचे गुण, करी सादर श्रवण. प्रेम सुख आड, काय वाजतेचा बाड. तुका म्हणे हिता, कारे नागविसी ठिता. 1736. अरे भांडखोर, जास्त भाष्कळ बडबड करू नको, तोंडाला खीळ घालून शांत बस. माझ्या विठोबाचे गुणवर्णन भक्तिभावाने आदरपूर्वक श्रवण कर. येथे हरिकथा सुरू आहे. या हरिकथेतील प्रेमरस प्राप्तीला अडथळा करणारे तुझे तोंड निरर्थक बडबड का करीत आहे? तुकाराम महाराज म्हणतात, या हरिकथा श्रवणामुळे तुझे नरदेहाचे खात्रीने पारमार्थिक कल्याण होत असताना तू ते का दूर लोटतोस? 1737. अति झाले उत्तम वेश्येचे लावण्य, परी ते सवासीन न म्हणावी. उचित अनुचित केले ठाया ठाव, गुणामूल वाव थोरपण. शूरतत्वाची वाचूनी शुरा माझी ठाव, नाही आविर्भाव आणिलिया. तुका म्हणे सोंग पोटाचे उपायी, कारण कमाई विन नाही. 1737. वेश्या अप्रतिम रूपवान असली तरी तिला सुवासीन म्हणू नये. प्रत्येक कामासाठी योग्य अयोग्य गुणांची निवड ईश्वराने केली आहे. त्या त्या कामासाठी उचित व्यक्तीच लागते. बाकीच्या थोरपणाला थारा नसतो. शूरतत्वाच्या गोष्टी करणाऱ्याने कितीही आव आणता तरी तो शूर ठरत नसतो. साधुत्वाच्या बाह्य वेशाने पोट भरता येईल, परंतु शुद्ध अंतकरण करून परमार्थ केल्या वाचून दैवी संपत्ती मिळविणे अशक्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1738. 1738. शूरा साजती हतियारे, गांड्या हसतील पोरे. काय केली विटंबन, मोती नसिका वाचून. पतिव्रते रूप साजे, सिंदळ काजळले लाजे. दासी पत्नी सुता, नवे सरी एकची पिता. मान बुद्धिमंता, थोरण मानिती पिता. तुका म्हणे तरी आत शुद्धे, शुद्ध दंडेवरी. 1738. शूरवीराच्या हातात शस्त्रे शोभून दिसते, पण बलहीन बेकडाच्या हातात शस्त्र विसंगत दिसते. त्याला लहान मुलेही हसतात. नाक चांगले नसताना नथ घालणे म्हणजे अलंकाराची विटंबना. पतिव्रतेला साज शृंगार शोभून दिसतात. वेश्या काजळ घालताना खोटी लाजली तरी काजळाची विटंबनाच आहे. दासी पुत्र आणि धर्मपत्नीचा औरस पुत्र दोघाचा बाप एकच असला तरी त्याची योग्यता समान नसते. पिता पुत्राप्रमाणे विद्वान नसला तर पुत्राप्रमाणे सन्मान मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे मन शुद्ध असते त्यालाच चांगला वेश साजतो. 1739. काय केले जळचरी, डिवरत्यांच्या घातावरी. हातोठाईंचा विचार, आहे याती वैराकार. श्वापदांते वधी, निरपराधे पारधी. तुका म्हणे खळ, संता पीडिती चांडाळ. जलचरांनी कोळ्याचे काय वाईट केले, पण कोळी त्यांना पाण्यातून काढून जिवे मारतात. हा प्रकार म्हणजे मूळतः एखाद्या जातीच्या जीवाने दुसऱ्या जातीच्या जीवाशी निसर्गतः वैर असते. पारधी हरिणासारख्या प्राण्यांचा वध करतात. वास्तविकरित्या प्राण्यांनी पारध्याचे काय नुकसान केलेले असते? तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे दुर्जन संत मंडळींना विनाकारण त्रास देतात. ते अत्यंत चांडाळ आहेत असे समजावे. 1740. वाईटाने भले,
हिन दाविले चांगले, एका विन एका कैचे मोल होते फुका. विषे दाविले अमृत, कडू गोड गाते हित. काळी मेने ज्योती, दिवसे कळो आली राती. उच नीच गारा, हिरा परीस मोहरा. तुका म्हणे भले, ऐसे नष्टांनी कळले. 1740. वाईटहीन वस्तूंमुळे चांगले हितकारक काय असते हे आपल्याला कळू शकते. एकाच्या तुलनेने दुसऱ्याची खरी किंमत कळते. विष कडू असते, घातक असते, हे अमृताच्या गोडपणामुळे अमृताचे महत्त्व कळले. घात कशा प्रकारे होतो, हित म्हणजे काय हे कळेल. अंधारामुळे प्रकाशाचे मोल कळते, प्रकाशामुळे रात्रीचे महत्त्व कळते, गारगोटीमुळे हिऱ्याची आणि परिसाची किंमत कळते. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जनाच्या अवगुणांमुळे संतांचे गुण किती उपकारक आहेत हे कळते. 1741. असो खळ ऐसे फार, आम्हा तयांचे उपकार. करीती पातकांची धुनी, मोल न घेता सावनी. फुकाचे मजूर, ओझे वागविती भार. पार उतरुनी म्हणे तुका, आम्हा आपण जाती नरका. 1741. दुष्ट निंदक समाजात पुष्कळ असोत, आमच्यावर त्यांचे उपकारच आहेत, कारण ते आमच्याकडून मोल अथवा साबण न घेता आमची पापे धुवून टाकतात. असे दुराचारी विनामूल्य मिळालेले चाकर आहेत, ते आमच्या पापाचे ओझे सांभाळतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे दुष्ट निंदक आम्हाला भवसागरातून पार नेतात, स्वतः मात्र नरकात जातात. 1742. संत पंढरीसी जाती, निरोप धाडी तया हाती. माझा न पडावा विसर, तुका विनवितो किंकर. केरसुनी महाद्वारी, ते मी असे निरंतरी. तुमचे पायी पायतन, मोचे माझे तन मन. तांबुलाची पिकधरणी, ते मी असे मुख पसरुनी. तुमची विष्ठा पंढरी राया, ते सारसुवी माझी काया. लागती पादुका, ते मी तळील मृत्तिका. तुका म्हणे पंढरीनाथा, दुजे न धरावे सर्वथा. 1742. वारकरी संत मंडळी पंढरपूरला जात आहे, त्यांच्याबरोबर मी पांडुरंगाला निरोप पाठवितो. देवा, मी आपला सेवक तुम्हाला विनंती करतो की माझा विसर तुम्हाला पडू नये. तुमच्या दारात जी केरसुनी आहे ती मी आहे असे समजा. माझे शरीर आणि मन तुमच्या दोन्ही पायांतील जोडे आहेत. तुम्ही पान खाऊन पिंक टाकण्यासाठी माझे मुख तयार आहे. तत्पर पांडुरंगा, तुमचे मळमूत्र माझ्या देहावरचा चंदनलेप आहे. तुम्ही पावले ठेवून उभे राहाल, तेथेच माझी माती मीच असेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हाला नित्य लागणाऱ्या वस्तूंपेक्षा मला वेगळे समजू नका. तुमच्या सन्निध सतत राहू द्या. 1743. इच्छेचे पाहिले डोळे अंती मोकलिले, याचा विश्वास तो काही. ऐसे विचारुनी पाही, सुगंध अभंगे पाळिता. केश फिरले जाणता, पिंड पाळिता ओसरे. अवघी घेऊनी मागे सरे, करिता उपचार. कोणा नाही उपकार, अल्पजीवन करी. तुका म्हणे साधे हरी. 1743. ज्याची ज्याची इच्छा केली ते सर्व या डोळ्यांनी तृप्त होईपर्यंत पाहिले. अखेर त्या डोळ्यांनी मला सोडून दिले. दृष्टी क्षीण झाली, यासाठी विचार करा. इंद्रियावर अवलंबून राहू नका. अभ्यंग स्नान केले, शरीर सुगंधी केले, केसांना सुगंधी तेल लावले, पण त्यांनी फसविले, ते पांढरे झाले. सर्व प्रकारचे सुखभोग सेवा करूनही हा देहपिंड आपल्या इंद्रियासह म्हातारा झाला. इंद्रिये, शरीर यांना कितीही सुखावह उपचार दिले तरी त्यांना उपकार वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माणसा, तुझ्या हातात थोडे आयुष्य उरले आहे, तू लवकरात लवकर हरिप्राप्ती करून घे. 1744. यज्ञनिमित्त शरीरासी बंधन, कारे तृष्णा वाया विन वाढविली. नवे ते भक्ती परलोक साधन, विषयांनी बंधन केले तुझ. आशा धरुणी फळाची, तीर्थी व्रती मुक्ती कैची. तुका म्हणे सिनसी वाया, शरण न वजता पंढरी राया. 1744. भोग तृष्णेच्या पूर्तीसाठी यज्ञ करतोस, हे यज्ञच जीवाला जन्म मृत्यूचे बंधन असण्याचे निमित्त आहे. यज्ञ कर्मामुळे भोग वासना का वाढवतो? यज्ञ तीर्थ व्रते हे साधन नव्हे. यामुळे भक्ती घडत नाही, मोक्ष मिळत नाही आणि विषयांचे बंधनात अडकतात.
फलप्राप्तीच्या आशेने केलेली तीर्थयात्रा व्रतवैकल्य मुक्ती देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीनाथाला शरण न जाता केलेली साधने व्यर्थ परिश्रम आहे. 1745 संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान अवघे जोड नाम उच्चारिता. नवेचे मोल काही न लागती सायास तरी का आळस करीसी जनी. ऐसे हे सारका नेघेसी फुकांचे काय तुझे वेचे मोल तया. पुत्र स्नेहे शोक करी अजामेळ तव तो कृपाळ जवळी उभा. अनाथांच्या नाते घातला विमानी नेला उचलूनी परलोका. अंतकाळा गणिका पक्षियाच्या छंदे राम राम पद उच्चारिले. तव त्या दिनानाथा कृपा आली कैसी त्याने ती येसी वैकुंठासी नेले. अवचिता नाम आली आहे गती चिंतिता चित्ती जवळी असे. तुका म्हणे भावे स्मरता राम राम कोण जाणे तये दशे. 1745 संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान एवढी सर्व साधने केवळ श्रीहरीच्या एका नाम साधनाने घडतात. त्या नामस्मरणासाठी मोल द्यावे लागत नाही, परिश्रम प्रयत्नही आवश्यक नाही. तरी तू का नाम घेण्याचा आळस का करतोस? विनामूल्य मिळणाऱ्या लाभासाठी तुला काय खर्च होतो? पापी अजामिळाने पुत्र स्नेहाने आपल्याला मुलाला नारायण म्हणून हाक मारली तेव्हा प्रत्यक्ष नारायण तेथे प्रकट झाले व त्यांनी अजामिळाचा उद्धार केला. त्याला पुष्पक विमानात बसून परलोकाला नेला. एक वेश्या आपल्या पाळलेल्या पोपटाला उद्देशून प्रेमाने राघव राघव म्हणाली तेव्हा दीनानाथ भगवंताला तिची दया येऊन त्याने तिला वैकुंठाला नेले. विनासायास मुखात नाम आल्यामुळे ही गती मिळते. तर श्रद्धापूर्वक भक्तिभावाने नाम घेतले तर देवाजवळ येऊन उभा राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, जो भावपूर्ण अंतकरणाने नाम घेतो त्याची अवस्था कोणाला कळणार. 1746 दुष्टांचे चिंतन भिन्ने अंतरी जरी जन्मवरी उपदेशिला. पालते घागरी घातले जीवन न धरीच जाणतेही त्याला. जन्मा येऊनी तेने पतनची साधिले तमोगुणे व्यापिले जयानरा. जळो जळो हे त्यांचे जाले पण कायसा हे आले संसारा. पाषाण जीवनी असता कल्पवरी पाहता अंतरी कोरडा तो. कुचर मूग नयेची पाका पाहता सारिका होता तैसा. तुका म्हणे असे उपाय सकळा न चले या खळा प्रयत्न. काही मनवनी संग न करिता भला दरिता अबोला सर्वहिता. 1747 देवा कासयाने पूजा करू केशिराजा. हाची संदेह माझा फेडी आता. उदके नानू तरी स्वरूप ते तुझे ते काय माझे वेचे देवा. गंधांचा सुगंध पुष्पांचा परिमळ ते मी दुर्बळ काय करू. फळदाता तूच तांबोल अक्षता ते काय आता वाहू तुझ. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा ब्रह्मतेची अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थारा नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूपदीप रामकृष्ण हरी. देवा केशव राजा मी तुमची पूजा कोणत्या उपचाराने करू याबद्दल माझा संदेह दूर करा. तुम्हाला स्नान घालण्यासाठी पाणी आणावे तर तुमचेच स्वरूप आहे. सुगंध सुवास यांनी पूजावे म्हटले तर ते फुलांचे आहेत. ते माझ्या दुबळ्याचे काय खर्च होणार. फळ तांबूल अक्षता तुझी स्वरूपे आहेत. त्याचा तूच निर्माता आहे. मग तुला काय समर्पण करावे. दक्षिणा व्हावी तर धातू रूप नारायणा तूच आहेस. अन्न व्हावे तर ते परब्रह्म रूप तूच आहेस. तुझ्या पुढे गाऊन तुझी सेवा करावी तर टाळी लागलेला नादेश्वर असा ओंकार स्वरूप तूच आहेस. तुला प्रसन्न करावे म्हणून तुझ्या पुढे नाचावे तर आधार असलेली पृथ्वी तुमचेच स्वरूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, धूप दीप तांबूल आदी षोडशोपचार पूजा केवळ तुझ्या रामकृष्ण हरी या नाम जपात आहे. हे एकच भांडवल माझ्याकडे आहे. 1748 गाता ऐकता कांटाळा जो करी वास त्या अगोरी कुंभबाकी. रागे यमधर्म जाचविती तया तुझ जी दिले कासया मुख कान. विषयांच्या सुखे अखंड जागसी
नवजे एकादशी जागरणा वेचोनिया द्रव्यसेवी मद्यपान नाही दिले अन्न अति तासी तीर्थाटन नाही केले उपकार पाळिले शरीर पुष्ट लोभे तुका म्हणे मग केला साहे दंड नायकती सांगितले. 1748 देवाचे नाम देवाविषयीचे भजन कीर्तन ऐकण्याचा जो कंटाळा करतो त्याला घोर नरकात पडावे लागेल. अशा पापी जनांना त्याच्या दुष्ट कर्माबद्दल रागाने शासन करताना यमधर्म म्हणतात, तुला मूख कान कशासाठी दिले होते? विषय सुखाच्या अभिलाषेपोटी अखंड जागतो, परंतु एकादशीचे रात्री नामस्मरण करणे न वजे जागरण करताना कंटाळा येतो. तू द्रव्य खर्च करून मद्यपान करतोस, पण दारी आलेल्या अतिथीला अन्न देत नाहीस. देवाच्या दर्शनासाठी तीर्थयात्रा केल्या नाहीत, कोणावरही उपकार केले नाहीत, आपण चांगले खाऊन पिऊन शरीर पुष्ट केले. तुकाराम महाराज म्हणतात, असे नाठाळ लोक संतांचा उपदेश शास्त्रवचन ऐकत नाही, मेल्यावर यमाचे शासन भोगतात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.